पुढे काय होतं तुमचे n नंबर ऑफ व्हेरिफिकेशन होते. म्हणजे जसं की तुम्ही कुठलंही व्हेरिफिकेशन करू शकत होते, जसं की assert डॉट assert इक्वल्स, म्हणजे दोन स्ट्रिंग आहेत यांना तुम्ही इक्वल करणार आणि समजा जर एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत आहे तर ठीक आहे, नाही मिळत आहे तर काय करून टाकेल, तो फेल करून टाकेल. बट हार्ड असर्टचा डिसएडव्हान्टेज काय आहे, इन केस जर एक जरी त्याचं व्हेरिफिकेशन फेल झालं तर तो त्यानंतर जे पण लाईन ऑफ कोड आहे किंवा व्हेरिफिकेशन आहे तो कन्सिडर करणार नाही. तर मेनली फक्त एवढा डिसएडव्हान्टेज रिमूव्ह करण्यासाठी सॉफ्ट असर्ट पिक्चर मध्ये आला आहे. तर सॉफ्ट असर्ट आणि हार्ड असर्ट एकच आहे, ठीक आहे, डिफरंट नाही आहे असं म्हणू नाही शकत तुम्ही, डिफरंट आहे कारण सेम मेथड आहे. फक्त एक ऍडिशनल मेथड आहे असर्ट ऑल, ठीक आहे. जसं की मी नवीन क्लास तयार करतो. सॉरी. ओके, आणि काय करतो इथे मी वेगवेगळे व्हेरिफिकेशन कॉल करतो, ठीक आहे. आहे आपण जर इथं पब्लिक स्टॅटिक वॉइड टेस्ट घेतली तर काय होणार? आपण कुठली पण मेथड घेऊ शकतो ना. ठीक आहे, आपण काय करू, प्रॉपर नेमिंग करण्यासाठी दिशा, ठीक आहे. दोन्ही मॅच करत आहेत का? नो सर. नो सर. नाही. तर तुमचं असर्शन काय व्हायला पाहिजे, पास व्हायला पाहिजे की फेल व्हायला पाहिजे? सर पण मेथडवर डिपेंड. इक्वल मेथड यूज केली तर फेल व्हायला पाहिजे. येस सर, मेथडवर डिपेंड राहील ना सर. राईट राईट. आता मी समजा इक्वल मेथड यूज करतो, ठीक आहे. ओके, तर हे काय होईल आता, पास होईल की फेल होईल? फेल होईल. फेल होईल सर. फेल होईल. तर हे जरी फेल झालं तरी मी काय म्हणतो, माझं समोर एक रिपोर्ट डॉट लॉग, मला एक प्रिंटिंग स्टेटमेंट पाहिजे आहे की फेल, हे पाहिजे आहे, ठीक आहे, माझ्या रिपोर्ट मध्ये. ऍटलिस्ट एवढं प्रिंट व्हायला पाहिजे. येस सर. येस सर. ठीक आहे. आणि अजून काय म्हणू शकतो मी, माझं एक व्हेरिफिकेशन आहे अजून, मी काय करून टाकतो याच्यामध्ये डायरेक्ट फॉल्स कंडिशन, हे पण चुकवत आहे, ठीक आहे. तर इवन हे पण कंडिशन काय म्हणता येईल आपल्याला, एक मिनिट,
एक सांगा मला, इन केस जर हे जरी असं तुमचं फेल झालं तरी हे जर लाईन नंबर 22 वर आहे, हे पण त्यांनी कन्सिडर केलं पाहिजे ना, कारण असर्ट फेल होणं म्हणजे काय, टेस्ट केस फेल होणं अशातली गोष्ट आहे का? नाही सर. असं मॅन्डेटरी आहे का की तुमच्या पर्टिक्युलर टेस्ट केस मध्ये, एका टेस्ट केस मध्ये एकच असर्ट असायला पाहिजे? नो सर. नो सर. एन नंबर ऑफ असर्ट असू शकतात, बरोबर, म्हणजेच काय एन नंबर ऑफ व्हेरिफिकेशन असू शकतात. एन नंबर ऑफ व्हेरिफिकेशन जर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही असर्टचा यूज करू शकता का? जर इन केस असर्ट एक जरी फेल होता तरी एंटायर टेस्ट फेल करून दुसरं काहीच एक्झिक्यूट करणार नाही, तर या कंडिशन मध्ये तुम्ही असर्ट यूज करू शकता का फॉर व्हेरिफिकेशन पर्पज? नो सर. नाही नो करू सर. शकता. कन्सिडर करा सध्या की तुमच्याजवळ एक टेस्ट केस आहे आणि त्यामध्ये बरेचसे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचे आहे, ठीक आहे, तर त्या कंडिशनला तुम्ही असर्टचा यूज करू शकता का? नाही करू शकत. नो सर. आता मग हे जे डिसएडव्हान्टेज आहे तुमचं असर्टचं, याला ओव्हरकम कसं करणार मग तुम्ही? सॉफ्ट असर्ट यूज करतो. Soft asserting. Soft asserting. आता सेम बघा, मी काय केलं, आता रन केली स्क्रिप्ट, काय आलं, बोथ आर नॉट मॅचिंग, ठीक आहे, एक्सपेक्टेड दिशा बट फाउंड दिशा. ठीक. आता मला एक गोष्ट सांगा, हे जे सेकंड नंबर लाईन नंबर 21 वर मला फेल ऍज अ लिहायचं होतं, ते लिहिलं गेलं का? इथे कुठं दिसत आहे का तुम्हाला? नाही. नो सर. ठीक आहे. असर्ट डॉट ट्रू हे पण कंडिशन मी फॉल्स केली होती बघा, डायरेक्ट फॉल्स पास केले इथे मी, तर हे वर्क करत आहे का? नाही. नाही सर. नाही. तर मग मी म्हणू शकतो का की मी पूर्ण टेस्टिंग कंप्लीट केली आहे? नाही सर. नाही सर. No, sir. हा सिनेरिओ राहून गेला तुमचा बिकॉज ऑफ असर्ट, बरोबर. येस सर. तर सेम एवढीच तुमची गोष्ट ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय, कुठला असर्ट यूज करता? Soft assert. तर तुम्ही फ्रेमवर्क मध्ये कुठला असर्ट यूज केला? हार्ड केलं की सॉफ्ट केलं? Soft. Soft asserting. सॉफ्ट. आणि तुम्हाला जर विचारलं की तुम्ही सॉफ्ट असर्ट काऊन यूज केलं, हार्ड काऊन नाही केलं, तर तुम्ही सांगू शकता? येस सर. Yes, sir. येस सर. ठीक आहे. सॉफ्ट असर्ट तुम्ही कसं, आता असर्ट मध्ये काय डायरेक्ट स्टॅटिक मेथड आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट असर्ट डॉट मेथड नेम, बरोबर. बट सॉफ्ट असर्ट मध्ये स्टॅटिक मेथड आहेत का? नाही. Non-static. नॉन स्टॅटिक मेथड आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, ठीक आहे. आणि सेम मेथड आहेत सॉफ्ट असर्ट मध्ये पण, इव्हन जसं की असर्ट इक्वल होता आता, ठीक आहे. काय ऍक्च्युअल मध्ये काय देऊ शकता तुम्ही, ऍक्च्युअल स्ट्रिंग आहे str आणि मिळत कुठली आहे, str1, म्हणजे दिशा असं असायला पाहिजे पण आपल्याला मिळत आहे असं, ठीक आहे. हे कसं देऊन दिलं तुम्हाला, तुम्ही बघा. इव्हन आता याच्यातही तुम्ही एक कमेंट देऊ शकता, ओके. काय चुकलं आपलं, सांगू शकता कोणी?
ज्यांनी प्रॅक्टिस केली असेल ते सांगू शकते फक्त. सो स्टॅटिक मेथड नाही पाहिजे. काय चुकलं आपलं? तर ते Sir, ऑब्जेक्ट assert dot क्रिएट out- केलाय तर तो सिस्टीम डॉट आउट डॉट मध्ये टाकल. अरे यार काय तुम्ही कन्फ्युज करत आहे. assert dot all sir. assert डॉट ऑल पाहिजे तेव्हाच तो एक्झिक्यूट करेल असर्शन. तोपर्यंत त्याला समजणारच नाही की कुठले असर्शन आहे रिअल टाइम मध्ये. म्हणजे सर ही मेथड दिली, हम्म? ही मेथड दिली की ते जरी एखादी त्यातला असर्ट फेल झाला तरी बाकीचे असर्ट जे आहे ते प्रिंट करून देतात. प्रिंट करेल. ठीक आहे. आता बघा तुमचा फेल होत आहे, टेस्ट केस फेल होत आहे तुमची, बट तुमचं जे हे फेल आहे बघा, फेल दिसत आहे, आपण कमेंट दिली होती, हे पण झालं प्रिंट. म्हणजे Yes, तुमचं sir. कंपायलर लाईन नंबर 21 वरून 22, 23, 24, 25 आलाय बरोबर. Yes, sir. Yes, sir. Yes. बघा इथे आपण अजून एक असर्शन टाकलं होतं, assert डॉट प्रूफ है ना. तर आपण काय करू, सॉफ्ट डॉट हेच असर्शन डबल टाकू, assert ट्रू. इथं फॉल्स कंडिशन देऊन देऊ आणि काय गेटिंग फॉल्स रिझल्ट. झाले दोन्ही पण assert एक्झिक्यूट. बघा लाईन नंबर 47 31 ओके इथे नाही आहे, सोडून द्या. दोन्ही पण assert झाले एक्झिक्यूट. Yes. Yes, sir. काय डाऊट कोणाला? No sir. Nice. क्लिअर झाला आता. आता यानंतर तुम्ही किती पण assert टाका ते एक्झिक्यूट करेल. सॉफ्ट डॉट assert फॉल्स, त्याला काढून टाकू आपण ट्रू. नल आहे तर इथे काहीतरी व्हॅल्यू देऊन देऊ आपण. ठीक आहे, नॉट इक्वल्स आहे, आपण काहीतरी पास करून टाकू. सगळेच फेल करून टाकू आपण, ABS. बघा किती आहेत, 3 आणि 2 5, 4 आणि 1 5. सगळ्यात पहिले ऍक्च्युअल अँड एक्सपेक्टेड रिझल्ट आर नॉट मॅचिंग. दिशा आहे, दिशा भेटलं पाहिजे होतं. गेटिंग फॉल्स रिझल्ट, एक्सपेक्टेड वॉज ट्रू.
getting true result, expected was false, text field is not null, expected and actual are matching. समजलं? सगळे तुमचे व्हेरिफिकेशन जेवढे पण मी शिकवले होते सॅम्पल 8 मध्ये तेवढे सगळे सॅम्पल 10 मध्ये पुन्हा टाकले, एक दोन मिसिंग असते. होत आहेत वर्क ऍट ए टाइम? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एवढंच आहे असर्ट मध्ये, बाकी काहीच नाही. समजलं? Yes, sir. येस सर. Yes, sir. आता काही डाऊट कोणाला असर्ट मध्ये? No, sir. Nice, sir. क्लिअर आहे? सर. Yes, sir. येस सर. समोरचा पार्ट बघायचा, काय डाऊट आहे? ओके. Okay, sir. आता इथून आपण की नाही स्वीट या नावावर येणार आहोत. ठीक आहे, टेस्ट एनजी स्वीट. ठीक आहे, तर हे खूप जास्त महत्वाचा पॉइंट आहे टेस्ट एनजी मध्ये. काय आहे? खूप जास्त महत्वाचा पॉइंट आहे की काही पर्टिक्युलर काही पण गोष्ट तुम्हाला बाय युजिंग स्वीट करता येते. इव्हन तुम्ही पॅरलल टेस्टिंग ऐकलं असेल, त्याच्यानंतर क्रॉस ब्राउझर कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग ऐकलं असेल. येस सर. Yes, sir. Yes, sir. या पण गोष्टी तुम्हाला बाय युजिंग टेस्ट एनजी परफॉर्म करता येतात. समजलं? तर Yes, sir. स्वीट टेस्ट एनजी कशा बाय युजिंग स्वीट म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन स्वीट असं केलं जाते. ठीक आहे, तर फेल डॉट एक्सएमएल तर हा त्यातलाच प्रकार आहे. फेल डॉट एक्सएमएल म्हणजे काय? एक प्रकारचं हे पण एक स्वीट आहे. की फेल डॉट एक्सएमएल कशासाठी यूज होते एक्झॅक्टली? तर तुमचे जे पण आता टेस्ट केसेस फेल होत आहे, आता ही टेस्ट केस काय झाली? पास झाली की फेल झाली? Fail झाली, sir. Fail. आता तुमच्याकडे टेस्ट आहे, ठीक आहे, बट रिअल टाइम मध्ये तुमच्याजवळ जर एन नंबर ऑफ टेस्ट असते, समजा टेस्ट 1 टेस्ट ते 100, ठीक आहे, एकाच क्लासमध्ये. ठीक आहे, असं अज्युम करा. ठीक आहे, थोड्या नसतात, ऍटलिस्ट 10 असतात. ठीक आहे, तर अज्युम करा की तुमच्याजवळ 100 टेस्ट केसेस आहेत पूर्ण तुमच्या एंटायर फ्रेमवर्क मध्ये, आणि तुम्ही 1 अटेम्प्ट मध्ये त्याला रन करताय, आणि त्याच्यातल्या बऱ्याच टेस्ट केसेस फेल होतात. तर ऑब्विसली ते तर तुम्हाला समजेल की कोणत्या टेस्ट केसेस फेल होत आहे, ते कशावरती रिपोर्ट मध्ये तुम्हाला समजेल. बट जर मी तुम्हाला म्हटलं की ज्या फेल झालेल्या आहे त्या एकदा पुन्हा एक्झिक्यूट करून बघ, मी काय म्हटलं तुम्हाला? जेवढ्या फेल झाल्या आहेत तेवढ्याच फक्त पुन्हा एक्झिक्यूट करून बघ. तर तेव्हा तुम्ही कसं करसाल? तुमचं जेवढं पण पास झालेलं फ्रेमवर्क आहे तेवढं डिलीट करसाल का? नो सर. नाही, sir. नाही सर. तर त्याच गोष्टीसाठी फेल डॉट एक्सएमएल हा कन्सेप्ट कायसाठी आहे? जेवढ्या पण तुमच्या फेल टेस्ट केसेस गेलेल्या आहेत रन मध्ये, सिंगल रन मध्ये, तेवढ्या टेस्ट केसेस तुम्ही पुन्हा रन करू शकता बाय युजिंग फेल डॉट एक्सएमएल. समजलं का? Yes, sir. येस सर. येस सर. काय करू शकतो आपण फेल डॉट एक्सएमएल ने? की जेवढ्या पण टेस्ट केसेस तुमच्या फेल झाल्या आहे, बघा आता 100 टेस्ट केसेस आहे, 100 पैकी 90 टेस्ट केसेस तुमच्या पास झाल्या, बट 10 टेस्ट केसेस तुमच्या फेल झाल्या. तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 10 टेस्ट केसेस पुन्हा टेस्ट करावं लागतील येस सर. Yes, sir. Yes, sir. Yes. की डायरेक्ट डिफेक्ट रेस करसाल तुम्ही? नो सर. No, sir. काय करसाल? पुन्हा त्याला एक्झिक्यूट करसाल. तर त्यासाठीच काय फेल डॉट एक्सएमएल आहे. फेल डॉट एक्सएमएल काय करतो? फक्त फेल टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतो. काय करतो? Fail test cases. Fail test cases execute करतो. ओके, sorry. While executing the automation script,
टेस्ट केस मे फेल फॉर सेव्हरल रिझन्स. जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट, तेव्हा टेस्ट केस खूप बऱ्याच काही कारण आहे त्यामुळे फेल होऊ शकतो. टू ऑप्टिमाइज आउट नेक्स्ट रन वी नीड टू रीरन ओनली फेल टेस्ट केस. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली रिझन जर काढायचा असेल तर आपल्याला रीरन करावं लागतील टेस्ट केसेस. ठीक आहे, फेल टेस्ट केसेस. ते तुम्ही कसं करसाल, म्हणजे एकंदरीत फेल डॉट एक्सएमएल तुम्हाला कुठे मिळेल, काय कसं काय असणार. तर स्टेप्स टू एक्झिक्यूट फेल डॉट एक्सएमएल फाईल, इव्हन स्टेप्स पण लिहिलेले आहेत बघा. तर सगळ्यात पहिले काय, क्रिएट टेक्स्ट टेस्ट एन जी डॉट एक्सएमएल फाईल अंडर प्रोजेक्ट फोल्डर. ठीक आहे, ही फॉलो नाही केली तरी चालते. एक्झिक्यूट टेस्ट एन जी एक्सएमएल फाईल ही पण सध्या फॉलो नाही केली तरी चालते. ठीक आहे, या दोन स्टेप तुम्ही काय करा, सध्या स्किप करा. हे काय म्हणतायत की तुम्ही स्वतः एक स्वीट बनवा, त्याला एक्झिक्यूट करा, त्यानंतर मग तुम्ही दुसरा स्वीट एक्झिक्यूट करा. तर ते आपण इग्नोर करू. तिसरी स्टेप काय आहे, इन द टेस्ट आउटपुट फोल्डर टेस्ट एन जी डॉट एक्सएमएल फाईल विल बी क्रिएटेड. म्हणजेच काय, हे ऑटोमॅटिकली क्रिएट होतात, तुम्हाला करायची गरज नाही. Execute that test ng.fail.xml. In this way, we can execute failed test cases in test-ng class. ठीक आहे. Reason for failed test case, environmental issue असू शकते, script error असू शकते, bug असू शकते. ठीक आहे, आपण एकदा बघू. आपण काय करू, n नंबर ऑफ टेस्ट घेऊ. ठीक आहे, त्याच्यातला काहीतरी टेस्ट केस आपण फेल करू. ठीक आहे, इंटेन्शनली आपण टेस्ट केस फेल कशी करू शकतो सांगा. फेल मेथड यूज करू. By using annotations. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, स्क्रिप्ट रन करावं लागेल. ठीक आहे, स्क्रिप्ट रन केली. किती पास झाल्या तुमच्या, 1 2 3 4 5 पास 1 झाली, 2 नाही झाली, 3 4 नाही झाली.
2 टेस्ट फेल झाल्या. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे आता नेक्स्ट रन मध्ये, या फक्त दोन स्टेप जे आहे टेस्ट आहे यालाच एक्झिक्यूट करायचं. तर कसं करू शकतो आपण? स्टेप्स काय आहे? तुमच्या प्रोजेक्ट वरचा रिफ्रेश करा. तुम्हाला काय टेस्ट आउटपुट फोल्डर मिळेल. दिसत आहे टेस्ट आउटपुट? Yes, sir. येस सर. त्यावर क्लिक करा. बघा इथं फेल टेस्ट एनजी फेल एक्सएमएल आहे. Yes, sir. येस सर. Yes. यावर क्लिक करा. बघा जी फेल आहे. आता मी एक तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू देतो टेस्ट एनजीचा. हे काय वर्जन आहे तुमचं टेस्ट एनजीचं? सॉरी, हे तुमच्या स्वीटचं वर्जन आहे. ठीक आहे. हे तुमच्या स्वीटचं नाव आहे फेल्ड स्वीट. ठीक आहे. हे नसलं तरी चालते. हे तुमच्या टेस्टचं नाव आहे डिफॉल्ट टेस्ट. ठीक आहे. थ्रेड डॉट काउंट नसलं तरी चालेल. आणि बघा बरोबर 5व्या नंबरची फेल झाली आणि दुसऱ्या नंबरची फेल झाली. बरोबर? Yes, sir. त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो कसं बनवायचं स्वीट, कारण तुम्हाला बनवणं शिकवावं लागते. तर ते उद्या शिकवू आपण. आज फक्त तुम्ही एवढं बघा की काय काय बघायचं आहे स्वीट मध्ये. ठीक आहे. आता याला रन करा. किती टेस्ट रन झाल्या? 2. 2 सर. ठीक आहे. आपण काय करू आता, या टेस्ट मधून assert-ला रिमूव्ह करून टाकू. पुन्हा स्वीट रन करा. झालं. टेस्ट 5 आणि टेस्ट 2 पास. Yes, sir. येस सर. Yes sir. दिसलं? समजलं एक्झॅक्टली काय Yes, sir. होतं? Yes. स्वीट सोडून द्या सध्या. तुम्हाला स्वीट स्वतः बनवता येईल. ठीक आहे. त्याचं तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका या स्वीटचं. ठीक आहे. सध्या फेल डॉट एक्सएमएल आपण बनवू नये. तुम्ही फक्त बघा कशी असणार आहे. की आता याच्यात जेवढ्या पण टेस्ट केसेस फेल झाल्या तेवढ्या इथं आल्या. आता काय, ह्या पास झाल्या. ठीक आहे. आता काय करू आपण, पुन्हा एकदा प्रोजेक्ट रिफ्रेश करू. याला रिमूव्ह करून टाका. आता काहीतरी फेल झालाय का? नाही सर. पुन्हा रिफ्रेश करू. थांबा बघू आपण याच्यामध्ये काय दिसत आहे का. आता टेस्ट एनजी. ओके, स्टील 2 दिसत आहेत कारण लास्ट टाइम ज्या फेल झाल्या होत्या ना त्या यामध्ये ऍडेड आहे. तर आपण काय करू आता, कुठला तरी नवीन टेस्ट केसेस फेल करू. assert डॉट फेल. टेस्ट 3 is fail. ओके, दिसत आहे फेल्युअर एक. Yes, sir. कुठलं? टेस्ट 3. ठीक आहे. आता आपण जनरेट कशी करणार? Project refresh. प्रोजेक्ट रिफ्रेश केल्याशिवाय तुम्हाला नाही मिळणार. ठीक आहे. प्रोजेक्ट तुम्हाला रिफ्रेश करावं लागेल. F5 नी पण होते. ठीक आहे. त्यानंतर कुठे यायचं आहे तुम्हाला? टेस्ट Test output. त्यानंतर काय, टेस्ट एनजी फेल डॉट एक्सएमएल. बघा आता बरोबर कुठली टेस्ट दिसत आहे इथे? Test 3. याआधी कुठल्या होत्या? टेस्ट 2 आणि टेस्ट 5 होत्या. Yes, sir.
आता कुठली टेस्ट आहे? टेस्ट 3. झाली रन. टेस्ट 3 बट पास झाली का? नाही, फेल. ठीक आहे. आता आपण काय करू शकतो? याला आपण काय करू? असर्टला रिमूव्ह करून टाकू. ठीक आहे, आणि याला रन करू. झाली टेस्ट 3 पास. Yes. Yes, sir. येस सर. समजला कॉन्सेप्ट? Yes, sir. Yes. बघा Yes, sir. हे स्वीट की नाही तुम्ही बनवसाल. ठीक आहे, आज नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही बनवसाल इव्हन, किंवा उद्यापासूनच बनवसाल. उद्या शिकवतो तुम्हाला स्वीट बनवणं. ठीक आहे, कारण आपल्याला इथनं आता स्वीटच काम आहे. एकदम आपली easy आहे बनवणं. टेस्ट 2 सुद्धा पास व्हायला पाहिजे होती. हम्म? टेस्ट 2 काय तुझं म्हणणं काय? टेस्ट 2 आणि टेस्ट 5 नाही आहे असं म्हणणं आहे का तुझं? आपली टेस्ट 2 सुद्धा पास व्हायला पाहिजे होती ना सर. तिथं आपण असं ह्याच्यात दिलं, डबल हे दिलं, आपण फॉरवर्ड स्लॅश दिलं असं. हे ऑलरेडी झालं होतं ना. टेस्ट 2 आपण ऑलरेडी केलं होतं ना. हे बघ, पुन्हा बसून बघ. ठीक आहे, टेस्ट 2 आणि समजा टेस्ट 5 ला सेम. ठीक आहे, आता याला तू रन करशील. दोन टेस्ट फेल आहे. तू जाशील पुन्हा याला रिफ्रेश करशील. fail.xml ओपन करशील. टेस्ट 5 टेस्ट 2 दिसेल तुम्हाला. तू पुन्हा इन्शुअर करशील. हा ठीक आहे, डिफेक्ट आहे. चलो भेज दो. डेव्हलपरला पाठवून द्या. डेव्हलपरनी दिला तुला. डेव्हलपर आला. डेव्हलपरनी डिफेक्ट रिझॉल्व्ह केला. चलो, डेव्हलपर म्हणजे डिफेक्ट रिझॉल्व्ह केला. तुला पाठवला मेल. आता तू काय पूर्ण स्वीट रन करशील का? त्याच्यासाठी नाही. सगळ्यात पहिले तुला काय चेक करावं लागेल? जे पण टेस्ट केसेस फेल झाल्या होत्या त्या पास होत आहेत की नाही. ठीक आहे, कारण डेव्हलपर तुझ्या ऍक्शन साठी थांबून आहे. येस सर. रन कर. हा, टेस्ट 5 आणि टेस्ट 2 दोन्ही वर्किंग आहे. ठीक आहे, मग आता टेस्ट 5 आणि टेस्ट 2 जेव्हा वर्किंग आहे, जेव्हा डेव्हलपर सॉल्व्ह करत होता, तेव्हा डेव्हलपरनी काय केलं? टेस्ट 3 ला डिफेक्ट देऊन टाकला. ठीक आहे, चुकीनं टेस्ट 3 मध्ये काढ्या झाल्या. तर आता तू काय करशील? पुन्हा रिग्रेशन करशील. आता तुला काय भेटत आहे? टेस्ट 3 मध्ये डिफेक्ट भेटत आहे. मग तू काय करशील? पुन्हा इन्शुअर करण्यासाठी fail.xml ओपन करशील. दिसत आहे टेस्ट 3 इथे? Yes, sir. Yes, sir. टेस्ट 3 एक्झिक्यूट करशील. ठीक आहे, फेल आहे. पाठवून दे डेव्हलपर कडे. डेव्हलपर आला. डेव्हलपरने इव्हन टेस्ट 3 पण रिझॉल्व्ह केला. आता तू पुन्हा रिटेस्ट करशील टेस्ट 3 ला. झाला पास. Yes, sir. ठीक आहे, इव्हन आता तू काय करशील? पुन्हा रिग्रेशन मध्ये पुन्हा चेक करशील. सगळं होत आहे, सगळं व्यवस्थित पास. Yes, sir. Yes, sir.
समजलं का? कोणाला डाऊट होता? येस सर. डाऊट क्लिअर झाला का ज्याचा होता त्याचा? येस सर. काही ते कोणाला डाऊट होता फेल डॉट एक्सएमएल मध्ये? नो सर. नो सर. तुम्ही काय करा, आजच्या डेट मध्ये या गोष्टी करून बघा आणि जो पण तुमचा स्वीट येत आहे, ठीक आहे, फेल डॉट एक्सएमएल चा, त्याच्याशी थोडस फॅमिलियर होण्याचा प्रयत्न करा. जसं की त्याला वाचा एक्झॅक्टली काय आहे त्यामध्ये, ठीक आहे. येस सर. बऱ्याचशा Yes, अननेसेसरी sir. गोष्टी आहेत त्यामध्ये, तर त्या मी त्या युजच करत नाही, ठीक आहे. जेव्हा आपण टेस्ट स्वीट बनवू तेव्हा आपण त्या युजच करू नये. म्हणजे तुम्हाला जर काही असे डाऊट असतील तर ते निघून जातील तेव्हाच, ठीक आहे. येस. घ्यायचा समोरचा पॉइंट की राहू द्यायचा, उद्या घ्यायचा? उद्या घेऊ सर. सर उद्या घेतो. चालेल. आता टेस्ट केसेस कशा फेल होऊ शकतात, इन्व्हायरमेंटल इश्यूने होऊ शकतात, स्क्रिप्ट एररने होऊ शकतात, ठीक आहे, किंवा डिफेक्टिव्ह असू शकते. स्क्रिप्ट एरर म्हणजे काय, आपणच चुकीच्या स्क्रिप्ट बनवतो, होऊ शकतं ना त्याने मग. हा सर. पॉसिबिलिटी आहे. हम्म. ओके, उद्या आपण स्वीट बनवणं शिकू, ठीक आहे. येस सर. येस सर.